ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकवर 15 ब्रह्मोस डागले. 250 ते 400 किलोमीटर रेंजच्या या मिसाईलच्या मदतीनं पाकचे एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले. भारतात बनवलेल्या ब्रह्मोसनं रात्रीच्या अंधारामध्ये उजेड दाखवलाय. IMF कडून देखील मिळालेला पैसा पाक टेरर फंडिंगसाठी वापरतोय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं हे विधान आहे. भोलारी एअरबेसवर भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं AWACS हे विमान नष्ट झालं आणि पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा हा खुलासा आहे. भोलारी एअरबेसवरच्या हल्ल्यामध्ये एअरबेसचा हँगर देखील नष्ट झाला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनकडूनच शहाबाज शरीफचा खोटेपणा उघड. पाकिस्ताननं हवाई हल्ल्याचे शौर्य दाखवण्यासाठी केलेले खोटे दावे. टेलिग्राफचा बनावट फोटो सोशल मीडियावर देखील शेअर. भारताच्या हल्ल्यामध्ये प्रचंड नुकसान झाल्यानंतर पाक वठणीवर आलाय. भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार. पाकच्या सैनिकांशी संवाद साधताना शरीफ यांचं वक्तव्य. भारत पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवली आहे. पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री इशाक डार याचा पाक संसदेत हा दावा. भारत पाक युद्धबंदीची चर्चा सध्या सैन्यातील अधिकाऱ्यांमध्ये आहे. इशाक डार याची प्रतिक्रिया. भारत पाक युद्धात मी मध्यस्थी केली नाही. मध्यस्थी नाही तर मी भारत पाकमधील वाद मिटवण्यासाठी मदत केली. ट्रम्प यांचा घुमजाव. भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील. ॲपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ॲपलच्या एका अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया. व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवाय. अमेरिकेसोबत व्यापाराचे निर्णय घाईघाईने घेणार नाही. एस जयशंकर यांची माहिती. भारतामध्ये 9 विमानतळावर तुर्की कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत तुर्की कंपनीचं कंत्राट रद्द तर सेलेबी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्याची सुरक्षा मंजुरी रद्द. मुंबई विमानतळावरील तुर्कीच्या सेलेबी या कंपनीचा करार रद्द तर भारताच्या कारवाईनंतर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी. मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून तुर्कीच्या युनुस एम्रे या इन्स्टिट्यूट सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द करण्यात आलाय. भारत आणि पाकिस्तान तणाव. तुर्कीनं पाकला पाठिंबा दिल्यानं करार रद्द. पुण्यातील मार्केटमध्ये तुर्कीच्या सफरचंदावर पूर्णपणे बंदी. सफरचंदाचा बहिष्कार तुर्कीला महागात पडलाय. जवळपास 1000 कोटी रुपयांचा तुर्कीला फटका. इस्रो भारतामधील सर्वात प्रगत रडार इमेजिंग जासूस हे उपग्रह प्रक्षेपित करणार आहे आणि 18 मे रोजी भारताचं हे 121वे रॉकेट आकाशामध्ये सोडलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या नागपूरमध्ये जनता दरबार. दुपारी 12 ते 2 या दरम्यान जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय. नागरिकांनी अर्जासह जनता दरबारात उपस्थित राहण्याचं आवाहन. रायगड जिल्ह्यामध्ये माणगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आणि माणगाव बाजारपेठेत वाहतूक ठप्प. नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये मध्यरात्रीभर रस्त्यात तरुणीचा राडा आणि तरुणीच्या या राड्यामध्ये गोंधळामध्ये अनेक काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती. तरुणीनं मद्यपान केल्याचा संशय आहे. सोलापूरच्या करमाळा कुर्डुवाडी रोडवर रास्तारोको आंदोलन. सिंचन योजनेच्या बंद नलिकेचं काम लवकर करण्याची मागणी आहे. आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा रास्तारोको. हनुमान मंदिर परिसरामध्ये एका विशिष्ट समाजाकडून करण्यात आलेलं अतिक्रमण काढण्याची मागणी आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. भंडाऱ्याच्या BDCC बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार. कर्जफेडी करूनही संस्थेच्या नावावर दाखवला जातोय लोन आणि आमदार भोंडेकरांचा हा आरोप आहे. जळगावच्या रावेरवरून मुक्ताईनगरला जाणाऱ्या रस्त्याचं 3:13 वाजलेले आणि मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्यानंच बैलगाडी नेणं देखील अवघड झालंय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी लक्ष देण्याची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 जूनपर्यंत ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र उडवण्यास बंदी असेल. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाचा निर्णय आहे. बीडच्या अंबेजोगाईत आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या रॅलीमध्ये स्वातंत्र्य सैनिक, महिला, पुरुष, विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. ठाण्यासह बदलापूर, भिवंडी शहरामध्ये ड्रोन उडवण्यास मनाई. पाक आणि भारत युद्ध तणावामुळेच ठाणे पोलिसांची खबरदारी. पुण्याच्या भोरमधील नागरिकांची तिरंगा रॅली आणि ऑपरेशन सिंदूरचं यश आणि शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.
सोलापूरमध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीचं आयोजन. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप आणि मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावच्या गिरणा या धरणातून पाण्याचं आवर्तन आणि भडगाव, पाचोरा आणि जळगावच्या औद्योगिक विकास महामंडळासाठी आज 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. जळगावच्या गिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचं तिसरं आवर्तन सोडलं आणि 10 ते 15 दिवस पाण्याचं आवर्तन होणार आहे. पुढील 45 दिवसांची पाण्याची गरज भागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला 18 मेपर्यंत पावसाचा येलो अलर्ट, तर या कालावधीमध्ये जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचं छत उडालेलं आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायत कार्यालयात पाणी शिरलं आणि बेळगाव जिल्ह्यातल्या बैलहोंगाळ या ठिकाणी सूतगट्टी या गावातली घटना आहे. तासभर कोसळलेल्या पावसानं रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं आहे. उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे आता शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. 600 कोंबड्या, 24 मेंढ्यांसह 5 गायी म्हशी दगावलेल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या वडोदा सुळे या परिसरामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. शेतकऱ्यांच्या मका, ज्वारी आणि या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या चिंचपुरामधील शेतकऱ्यांना आपल्या 6 एकरातील पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याचं तब्बल 10 लाख रुपयांचं नुकसान. नैराश्यामधून उचललं हे पाऊल. जालन्यात पाण्याअभावी डाळिंबाची फळबाग जमीनदोस्त. जिल्ह्यातल्या 3 मध्यम प्रकल्प कोरडे पडले, तर इतर प्रकल्पांमध्ये 19% पाणीसाठा शिल्लक आहे. निफाडच्या गोंदेगावमध्ये झाड कोसळल्यानं गिरणी भुईसपाट झाली आणि गिरणीचं मोठं नुकसान झालंय. गिरणी चालक जखमी झालाय. वाशिम जिल्ह्यात मागील 5 ते काही दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाचा थैमान आणि काल झालेल्या पावसानं मालेगाव तालुक्यातल्या शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातील बस स्थानकात पाणी साचलंय. ग्रामपंचायतीच्या कामावर मात्र नाराजी आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधल्या सावळी बहिणराव या गावामधल्या जलजीवन मिशनची पाईपलाईन महिलांनी उखडून फेकली आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा या महिलांचा आरोप आहे. बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी अवकाळी पाऊस आणि बुलढाणा शहरात देखील दमदार पाऊस झालाय. 150 हेक्टरवरील उन्हाळी पिकासह आंबा बागेचं नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत. परभणीमध्ये पूर्वमोसमी पाऊस झाल्यानं बळीराजा खरीपाच्या तयारीला लागला आणि पेरणी पूर्ण मध्य मशागतीच्या कामांना परभणीमधील शेतकरी व्यस्त दिसत आहेत. अवकाळी पाऊस पडतोय, पण पेरणीला घाई करू नका. कृषी तज्ज्ञांचा राज्यातल्या शेतकऱ्यांना हा सल्ला आहे. सध्याचा पाऊस खरीप पेरणीसाठी पुरेसा नाही. शरद निंबाळकरांचा शेतकऱ्यांना हा सल्ला. अमरावतीच्या मेळघाटामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई. खडीमल गावामध्ये पाण्याचा टँकर येताच विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी होते. लहान मुलांसह महिलांची पाण्यासाठी कसरत. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर 43,845 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. कृषी विभागानं दिली माहिती. धाराशिवमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई. अवैधरित्या जमवलेला खत साठा जप्त आणि वाशी तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमधून विनापरवाना जमवलेलं 456 पोते खत जप्त करण्यात आलेलं आहे. भंडाऱ्यामध्ये 13 धान खरेदी केंद्र चालकांवर पणन विभागाची दंडात्मक कारवाई. प्लास्टिक बारदान्यामध्ये खरेदी आढळून आल्यानंच कारवाई होते. 6 महिन्यांपूर्वी अधिवेशनात घोषणा करूनही शेतकरी बोनसपासून अजूनही वंचित आहेत आणि भंडाऱ्यातल्या भाजपच्या जिल्हा किसान आघाडीच्या महामंत्र्यांनी व्यक्त केली खंत. बोनस तात्काळ जमा करण्याची मागणी केली आहे.